नमस्कार, मी सागर सटे आपलं सगळ्यांचं स्वागत करतो। मागील व्हिडिओमध्ये आपण इक्विटी मार्केट संदर्भात बेसिक जी इन्फॉर्मेशन आहे ती बघितली होती। बेसिक गोष्टी आपण इक्विटी मार्केटबद्दल जाणून घेतल्या होत्या। तर आज आपण डेरिव्हेटिव्ह मार्केटबद्दल डिस्कशन करणार आहोत। पण त्या अगोदर जर सांगायचं झालं तर डेरिव्हेटिव्ह मार्केट जे आहे हे खूप मोठ्या प्रमाणात रिस्की असतं व डेरिव्हेटिव्ह मार्केटमध्ये ट्रेडिंग करण्यासाठी जास्त पैशाची पण आवश्यकता असते। त्याचबरोबर जर आपल्याला इक्विटी मार्केटचं संपूर्ण नॉलेज नसेल किंवा डेरिव्हेटिव्ह मार्केटचं जर संपूर्ण नॉलेज नसेल तर डेरिव्हेटिव्ह मार्केटमध्ये ट्रेडिंग करणं आपण टाळलं पाहिजे असं मला वाटतं। कारण का बरेचसे लोक आहेत ज्यांना बेसिक इक्विटी मार्केटबद्दल पण अजून सगळी इन्फॉर्मेशन नाही आहे आणि ते लोक म्हणजे जे ट्रेडर आहेत ते डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह मार्केटमध्येच म्हणजेच फ्युचर आणि ऑप्शन मार्केटमध्ये ट्रेडिंग करत आहे। तर ही गोष्ट जी आहे ही सगळ्यात चुकीची आहे। इथे आपल्याला मोठ्या प्रमाणात लॉस जो आहे तो होऊ शकतो आणि बऱ्याचशा लोकांना झालेला पण आहे। ज्यावेळेस मी नवीन डेरिव्हेटिव्ह मार्केटमध्ये ट्रेडिंग करायला सुरुवात केलेली होती त्यावेळेस पण मला इथे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। तर आपल्याला इथे सांगू इच्छितो की जर आपण डेरिव्हेटिव्ह मार्केटमध्ये जर आपल्याला ट्रेडिंग करायची असेल तर डेरिव्हेटिव्ह मार्केटबद्दल संपूर्ण नॉलेज जे आहे ते आपण घेतलं पाहिजे। तर चला आज आपण इथे बेसिक डेरिव्हेटिव्ह मार्केटबद्दल बघणार आहोत। तर डेरिव्हेटिव्ह मार्केट म्हणजे काय ते आपण सगळ्यात पहिले बघून घेऊ। तर डेरिव्हेटिव्ह मार्केटला वायदे बाजार असे म्हणतात। म्हणजे वायदे बाजार आणि डेरिव्हेटिव्ह मार्केट हे एकच झालं। तर आपण इथे बघू शकता अ डेरिव्हेटिव्ह इज फायनान्शियल इन्स्ट्रुमेंट ऑब्लिक प्रोडक्ट। डेरिव्हेटिव्ह मार्केट हे एक फायनान्शियल प्रोडक्ट आहे, इन्स्ट्रुमेंट आहे ज्याची व्हॅल्यू जी आहे ती अंडरलाईन ॲसेटसोबत डिराईव्ह होत असते। आता द व्हॅल्यू ऑफ अंडरलाईन ॲसेट कीप चेंजिंग अकॉर्डिंग टू मार्केट कंडिशन्स। अंडरलाईन ॲसेट जी आहे ते स्टॉक असू शकतात, इंडेक्स असू शकतं, कमोडिटीज असू शकतात, करन्सी असू शकतं किंवा एक्सचेंजचे जे रेट आहेत ते पण असू शकतात। तर अशा प्रकारे अंडरलाईन ॲसेट जी आहे ती आपण इथे बघितली। आता मूळ मालमत्तेच्या भविष्यातील मूल्यांबद्दल केलेले करार याला आपण इथे डेरिव्हेटिव्ह मार्केट असे म्हणतो। म्हणजेच इथे काय होत असतात तर करार होत असतात, सांगायचं झालं तर कॉन्ट्रॅक्ट होत असतात। तर हे पूर्ण जे मार्केट आहे हे कॉन्ट्रॅक्ट सिस्टमवर चालतं। पुढे आपण बघूया, एक उदाहरण आपण इथे घेऊन बघतोय। तर एक व्यापारी आहे मिस्टर बायर आणि एक शेतकरी आहे मिस्टर सेलर। तर इथे अंडरलाईन ॲसेट जे आहे ते आपण ग्रेप्स ठेवलेले आहेत ज्याला आपण द्राक्ष असे म्हणतो। तर द्राक्षाचं अंडरलाईन ॲसेट आपण इथे धरलेलं आहे। अंडरलाईन ॲसेट जे आहे हे काही असू शकतं। उदाहरणार्थ दोघांनी इथे एक कॉन्ट्रॅक्ट करायचं ठरवलेलं आहे। 100 टन द्राक्षे 5 लाख रुपयात व्यापारी शेतकऱ्याकडून घेणार आहे। इथे व्यापारी शेतकरी जो आहे त्याच्याकडून माल जो आहे तो घेणार आहे, अजून घेतलेला नाही। म्हणजेच इथे एक कॉन्ट्रॅक्ट झाला आहे परंतु अजून कुठल्याही प्रकारचे द्राक्ष व्यापाऱ्याला मिळाले नाही व पैसेही शेतकऱ्याला मिळालेले नाही। तर अशा प्रकारे थोड्याफार प्रमाणामध्ये कॉन्ट्रॅक्ट जो आहे तो केला जातो। पुढे आपण याच्यात अजून डिटेल बघणार आहोत। फ्युचरमध्ये म्हणजे जो व्यवहार काही कालावधीनंतर होणार आहे तो आजच्या मार्केट किमतीमध्ये पूर्ण झालेला आहे। म्हणजेच आज 100 टन जे द्राक्ष आहेत ते जे द्राक्ष आहेत ते व्यापाऱ्याला 5 लाख रुपयामध्ये मिळत आहे। होऊ शकतं इन फ्युचरमध्ये त्याचा जो भाव आहे हा वाढू पण शकतो ज्यावेळेस द्राक्षाचं उत्पन्न निघणार आहे, 2 महिने 3 महिने जे काही कालावधी असेल त्या कालावधीमध्ये। आणि असं पण होऊ शकतं की इथे त्या द्राक्षाचा जो रेट आहे हा कमी पण होऊ शकतो। कमी झाला तर शेतकऱ्याला फायदा आहे कारण का त्यांनी 5 लाख रुपयामध्ये द्राक्ष जे आहे ते विकून टाकलेले।
आणि जर भाव वाढला तर इथे व्यापाऱ्याला फायदा होतो, कारण का त्यांनी 5 लाख रुपयामध्ये द्राक्ष जे आहेत ते घेतलेले आहेत. पुढे आपण बघू. असे कॉन्ट्रॅक्ट हे शक्यतो जोखीम कमी करण्यासाठी दोन्ही पार्टीच्या माध्यमातून केले जातात. आता जोखीम कोणती असते तर व्यापारासाठी आपण बघतोय होलसेल व रिटेल मार्केटमधील कमी जास्त होणारी प्राईस ही एक मोठ्या प्रमाणात व्यापाऱ्यासाठी रिस्क असते. शेतकऱ्यासाठी सांगायचं झालं तर मार्केटमधील कमी जास्त होणारी प्राईस आहेच व त्याचबरोबर नैसर्गिक आपत्ती व इतर रिस्क. इथं शेतकऱ्यासाठी नैसर्गिक आपत्ती सगळ्यात मोठी रिस्क असते. ही गोष्ट आपण इथे धरून चालायची आहे. पुढे खरं तर हे ट्रेडिंगसाठी व रिस्क कमी करण्यासाठी बनवलेलं प्रोडक्ट आहे. ह्यामध्ये आपण कुठल्याही प्रकारची लाँग टर्म इन्व्हेस्टमेंट करू शकत नाही व कुठल्याही प्रकारे वन साइडेड पोझिशन इथे घेऊन आपण जर बसलो, म्हणजेच जर आपण पोझिशन एकाच साईडला घेतलेली आहे आणि आपण ट्रेडिंग करतोय तर नुकसान होण्याचे चान्सेस जास्त असतात. आता मार्केट पार्टिसिपेंट कोण आहेत तर जे हेजर्स असतात, जे पोझिशन हेज करत असतात, रिस्क कमी करत असतात, ते ट्रेडर इथं ट्रेड करत असतात. अजून जे मोठमोठे ट्रेडर्स आहेत ते अशा मार्केटमध्ये ट्रेडिंग करतात. स्पेक्युलेटर्स आहेत, ॲर्बिट्रेजर्स आहेत. तर हे सगळे जे आहेत हे डेरिव्हेटिव्ह मार्केटमध्ये ट्रेड करत असतात. तर अजून आपण पुढे जाणून घेऊया डेरिव्हेटिव्ह मार्केटबद्दल. त्या पहिले डेरिव्हेटिव्ह मार्केटची हिस्ट्री आपण बघू. तर 12व्या शतकापासून युरोपीय व्यापारी अशा प्रकारची ट्रेडिंग करत होते. म्हणजे डेरिव्हेटिव्ह मार्केट जे आहे हे 12व्या शतकापासून सुरू आहे. हे नवीन नाही आहे. 17व्या शतकापासून शिकागो बोर्ड ऑफ ट्रेडने हे सर्व कॉन्ट्रॅक्ट एक्सचेंजवर करण्याचे ठरवले व त्याला फ्युचर कॉन्ट्रॅक्ट असे संबोधले गेले. याच्या अगोदर पण थोडीशी हिस्ट्री आहे, पण मी ती हिस्ट्री स्किप केली आहे प्रेझेंटेशन वाढू नये म्हणून. प्रथम हे कॉन्ट्रॅक्ट कमोडिटीमध्येच होत होते. पुढे 1972मध्ये कॉन्ट्रॅक्ट करन्सीमध्ये पण होऊ लागले. करन्सी म्हणजे डॉलर, USD जी करन्सी आहे त्याच्यामध्ये हे कॉन्ट्रॅक्ट सुरू झाले. 1973मध्ये पुढे ऑप्शन कॉन्ट्रॅक्ट पण चालू झाले, ज्यामध्ये ट्रेडर्स जे आहे हे आपली रिस्क कमी जास्त करू शकत होते. भारतामध्ये जर सांगायचं झालं, इंडियामध्ये जर सांगायचं झालं तर डेरिव्हेटिव्ह मार्केटची जी सुरुवात आहे ती कशी झाली ते आपण बघू. तर डॉक्टर LC गुप्ता कमिटीने 1996मध्ये यावर काम पूर्ण केलेले होते व पुढे 1999मध्ये सिक्युरिटी कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट बनवला गेला. जून 2000मध्ये इंडेक्स फ्युचर कॉन्ट्रॅक्ट चालू झाले, जे की निफ्टी आणि सेन्सेक्समध्ये चालू केले गेले. पुढे 2001ला स्टॉक फ्युचर कॉन्ट्रॅक्ट चालू झाले, म्हणजेच जे इंडेक्समध्ये कॉन्ट्रॅक्ट चालू होते ते पुढे जाऊन स्टॉकमध्ये पण चालू झाले. तर अशा प्रकारे आपण बघितलं. आता इथे आपण टाइप्स ऑफ डेरिव्हेटिव्ह कॉन्ट्रॅक्ट बघतोय. डेरिव्हेटिव्ह मार्केटचे प्रकार. तर डेरिव्हेटिव्ह मार्केटचे 4 प्रकार असतात. एक फॉरवर्ड कॉन्ट्रॅक्ट, दुसरं फ्युचर कॉन्ट्रॅक्ट, तिसरं ऑप्शन आणि चौथं स्वॅप. तर 4ही आपण एक एक करून बघणार आहोत. सगळ्यात आपण बघूया फॉरवर्ड कॉन्ट्रॅक्ट. तर फॉरवर्ड कॉन्ट्रॅक्ट जो आहे म्हणजेच फॉरवर्ड कॉन्ट्रॅक्ट म्हणजे 2 पक्षांमधील खाजगी करार. म्हणजे एकमेकांमध्ये दोन मित्रांमध्ये आपण म्हणू शकतो. ओव्हरऑल जो 2 मित्रांमध्ये झालेला करार आहे त्याला आपण खाजगी करार म्हणू शकतो. तर अशा प्रकारचे जे करार असतात त्याला फॉरवर्ड कॉन्ट्रॅक्ट असे म्हणतात. OTC कॉन्ट्रॅक्ट असेही म्हटले जाते मार्केटच्या भाषेमध्ये त्याला. पुढे कॉन्ट्रॅक्टच्या ज्या किमती असतात त्या अगोदरच ठरवलेल्या असतात इथे. म्हणजे कॉन्ट्रॅक्ट किंमत अगोदर ठरलेली असते. पार्टी डिफॉल्टची रिस्क असते इथे. दोघांमधून एक जण जर पळून गेला, म्हणजे व्यापाऱ्यांनी जर माल घेतलाच नाही आणि पैसे दिले नाही, किंवा शेतकऱ्याने माल दिला नाही आणि माल दिला नाही तर पैसे घेण्याचा प्रश्नच येत नाही, तर दोघांमधून एखादी पार्टी डिफॉल्ट करू शकते. तर ही रिस्क असते इथे. कुठल्याही प्रकारची नोंद नसते. म्हणजेच जसे आपण लीगल कॉन्ट्रॅक्ट करतो, जेव्हा आपण घर खरेदी करतो किंवा एखादा प्लॉट खरेदी करतो त्यावेळेस आपण त्याची सरकारी नोंद करत असतो.
तर इथे कुठल्याही प्रकारची नोंद होत नसते फॉरवर्ड कॉन्ट्रॅक्टमध्ये. वेळ ठरलेली नसते, कधीही रद्द केले जाऊ शकतात. म्हणजेच हे जे कॉन्ट्रॅक्ट केलेले आहे हे कधीही रद्द होऊ शकतात, याची काही वेळ कालावधी वगैरे ठरलेला नसतो. त्याच अपोजिट जर फ्युचर कॉन्ट्रॅक्ट बघायचं झालं तर सॉरी इथे टायपिंग मिस्टेक झाली आहे. फ्युचर कॉन्ट्रॅक्टमध्ये दोन पक्षांमधील खाजगी करार असतात, परंतु ते स्टॉक एक्सचेंजवर केले जातात. इथे दोन्ही पार्टी एकमेकांना ओळखत नसतात, कारण का मध्ये जे आहे हे स्टॉक एक्सचेंज असतं. त्यानंतर पुढे स्टॉक एक्सचेंजच्या नियमांचे पालन करणे इथे आवश्यक असते. वेळ ठरलेली असते, कॉन्ट्रॅक्टची जी एक्सपायरी आहे ती ठरलेली असते. इथे लॉट साईज जी आहे ती पण ठरलेली असते. यावर आपण पुढे डिटेल्स बघूया. तर एंजल ब्रोकिंगमध्ये ज्यावेळेस आपण लॉगिंग करतो, मी इथे एक एक्झाम्पल म्हणून घेतले. ज्यावेळेस आपण सर्चमध्ये जर SBI आपण टाकला, SBIची जर शेअर्स आपण टाकले, नाव टाईप केलं, तर आपल्याला तिथे कॅश, फ्युचर आणि ऑप्शन दिसतं. तर फ्युचर आणि ऑप्शन हे एक डेरिव्हेटिव्हचा एक प्रकार आहे. तर आपण इथे बघू शकतो फ्युचर कॉन्ट्रॅक्ट जे आहे हे दोघांमध्ये केले जातात. एक म्हणजे इंडेक्स फ्युचर आणि दुसरं म्हणजे स्टॉक फ्युचर. फ्युचर कॉन्ट्रॅक्टची जी प्राईज आहे त्यालाच स्पॉट प्राईज असे म्हणतात. इथे आपण बघू शकतो की ही जी प्राईज आहे 166 ही फ्युचरची प्राईज आहे, त्याला आपण स्पॉट प्राईज असे म्हणतो मार्केटच्या भाषेमध्ये. त्यानंतर इथे लॉट साईज फिक्स असते. जसे 1 डझनमध्ये 12 अंडे असतात, त्याचप्रकारे एका लॉटमध्ये 3000 शेअर्स. SBIचं उदाहरण आपण इथे घेतलं आहे, म्हणून SBIची जी लॉट साईज आहे ती 3000 आहे. त्यामुळे आपण इथे नंबर ऑफ क्वांटिटी जी आहे एका लॉटमध्ये 3000 आपल्याला इथे भेटणार आहे, म्हणजे बाय करायची आहे किंवा सेल करायची आहे. पुढे 2 टाईपचे कॉन्ट्रॅक्ट्स असतात. एक मंथली कॉन्ट्रॅक्ट असतो आणि सध्या इंडेक्समध्ये वीकली कॉन्ट्रॅक्टसुद्धा आपल्याला बघायला मिळतो, ज्याची एक्सपायरी दर गुरुवारी असते आठवड्याच्या. आणि मंथली कॉन्ट्रॅक्टची जी एक्सपायरी आहे ती महिन्याच्या लास्ट गुरुवारी असते. नंतर पुढे जे कॉन्ट्रॅक्ट जे आहे हे 3 प्रकारचे असतात. चालू कॉन्ट्रॅक्ट, ज्याला नियर कॉन्ट्रॅक्ट म्हटलं जातं. त्यानंतर नेक्स्ट कॉन्ट्रॅक्ट, इथे आपण बघू शकतो हा जो कॉन्ट्रॅक्ट आपल्याला दिसतो आहे हा चालू कॉन्ट्रॅक्ट आहे. पुढे नियर कॉन्ट्रॅक्ट आहे, ज्याला चालू कॉन्ट्रॅक्ट पण म्हणतो आपण. हा जो आहे हा नेक्स्ट कॉन्ट्रॅक्ट आहे, म्हणजे पुढच्या एक्सपायरीचा. त्यानंतर हा जो कॉन्ट्रॅक्ट आहे हा फार कॉन्ट्रॅक्ट, म्हणजे थोडासा लांबचा कॉन्ट्रॅक्ट. असे 3 कॉन्ट्रॅक्ट जे आहेत ते आपल्याला इथे लाईव्ह दिसत असतात ट्रेडिंग करताना. ज्यावेळेस पहिला कॉन्ट्रॅक्ट एक्सपायर होतो तर ॲटोमॅटिकली पुढे 3 कॉन्ट्रॅक्ट आपल्याला लाईव्ह होऊन जातात. म्हणजेच चौथा कॉन्ट्रॅक्ट जो आहे तो आपल्याला दिसायला लागतो, म्हणजे त्याच्यामध्ये आपण ट्रेडिंग जी आहे ती बघू शकतो. नंतर इथे मार्जिन ट्रेडिंग फॅसिलिटी असते. म्हणजे एक्झाम्पलसाठी जर आपण 170 रुपयाला SBIचे शेअर्स घेतलेले असू, 3000 क्वांटिटी आपण बाय केले, तर 170 गुणिले 3000 तर 5,10,000 रुपये इथे आपली टोटल इन्व्हेस्टमेंट झालेली आहे. परंतु एक्सचेंज एक मार्जिन आपल्याला इथे देत असतं. तर आपल्याला एक्सचेंजच्या मार्जिननुसार जर XYZ प्रत्येक स्टॉकमध्ये मार्जिन जी आहे ती वेगवेगळी असते. तर एक्झाम्पलसाठी आपण इथे बघू 15% जी आहे ती आपल्याला मार्जिन द्यायची आहे. म्हणजेच 76,500 रुपये मार्जिन द्यायची आपल्याला इथे फक्त. आणि त्या 76,500 रुपयामध्ये आपण 3000 क्वांटिटी जी आहे SBIची ती खरेदी करू शकतो किंवा विकू शकतो. जर सिमिलरली आपण कॅश मार्केटमध्ये बघितलं तर आपल्याला 5,10,000 रुपये पूर्ण द्यावे लागले असते. पण इथे तसं नसतं. फ्युचर मार्केटमध्ये आपल्याला एक मार्जिन द्यावी लागते, जी की आपण इथे बघतोय 76,500 रुपये. त्यानंतर पुढे M2Mला मार्किंग टू मार्केट पण म्हटलं जातं व मार्क टू मार्केट पण म्हटलं जातं. M2M जे आहे आपली जी टोटल मार्जिन आहे, म्हणजे 76,500 रुपये इथे मार्जिन जे आहे, त्या मार्जिनमधून जर प्राईस खाली आल्यावर लॉस होत असेल, म्हणजेच जर SBIची प्राईस 1 रुपयाने खाली आली तर इथे आपल्याला 3000 लॉस होणार आहे. तर आपल्याला जी मार्जिन आहे ती मेंटेन करायची असते. त्यामुळे आपल्याला 3000 रुपये मार्क टू मार्क आलेले आहे, लॉस आलेला आहे. त्यामुळे आपल्याला इथे 3000 रुपये जे आहेत हे द्यावे लागतात.
व आपली मार्जिन जी आहे ती मेंटेन करावी लागते. जर आपण मार्जिन मेंटेन केली नाही तर आपली पोझिशन स्क्वेअर ऑफ पण होऊ शकते. म्हणजेच बाय असेल तर सेल होऊ शकते, सेल असेल तर बाय होऊ शकते, डिपेंड असतं ब्रोकरवर. त्यानंतर पुढे इथे एक रोल ओव्हर सिस्टम असते. रोल ओव्हर म्हणजे चालू कॉन्ट्रॅक्ट बाय असेल तर तो एक्सपायरीच्या दिवशी सेल करून पुढच्या महिन्याचा कॉन्ट्रॅक्ट बाय करणं, याला आपण रोल ओव्हर म्हणतो. चालू कॉन्ट्रॅक्ट जो आहे तो त्यामधून एक स्क्वेअर ऑफ करून पुढचा कॉन्ट्रॅक्ट बाय करणं, असं आपण नंबर ऑफ रोल ओव्हर करू शकतो मार्केटमध्ये. हाय रिस्क ट्रेडिंग बरोबर. इथे डेरिव्हेटिव्ह मार्केटमध्ये ट्रेडिंग करणं म्हणजे जसं मी तुम्हाला पहिल्यांदा सुरुवातीला सांगितलं की रिस्क असते इथे खूप मोठ्या प्रमाणामध्ये. ओपन इंटरेस्ट पण इथे खूप इम्पॉर्टंट असतो. जर ओपन इंटरेस्ट जर तुम्हाला समजला की ओपन इंटरेस्ट किती बिल्ड झाला आहे, किती कॉन्ट्रॅक्ट ट्रेड झालेले आहेत, टोटल किती नंबर ऑफ कॉन्ट्रॅक्ट ओपन आहेत, हे जर तुम्हाला माहिती झालं तर तुम्हाला थोडंसं इथे ट्रेडिंग करायला इझी जातं. ओपन इंटरेस्ट संदर्भात आपण पुढे जेव्हा ॲडव्हान्स व्हिडिओ मी जेव्हा टाकेल डेरिव्हेटिव्ह मार्केटवरती त्यावेळेस तुम्हाला इन्फॉर्मेशन मिळून जाईल. नंतर ऑप्शन कॉन्ट्रॅक्ट. तर ऑप्शन कॉन्ट्रॅक्ट सगळ्यात महत्त्वाचं आहे इथे. ऑप्शन मार्केट असे करार असतात ज्यामध्ये आपल्याला ऑप्शन प्रीमियम खरेदी व विक्री करण्याचा अधिकार असतो, परंतु आपण बांधील नसतो. म्हणजेच आपण इथे प्रीमियम जो आहे हा बाय आणि सेल करू शकतो. पुढे आपण बघूया. तर हे एक प्रकारे लाईफ इन्शुरन्स सारखे असते. उदाहरणार्थ लाईफ इन्शुरन्समध्ये आपण होणारी आर्थिक हानी टाळण्यासाठी XYZ रक्कम प्रीमियम म्हणून देत असतो व ती रक्कम आपल्याला परत भेटेलच असे नाही. म्हणजेच ऑप्शन मार्केटमध्ये ट्रेडिंग करताना आपल्याला प्रीमियम द्यावा लागतो. हा प्रीमियम जो आहे हा आपल्याला भेटणार परत मिळेल याची काही गॅरंटी नसते. पूर्ण प्रीमियम जो आहे हा बुडीत पण जाऊ शकतो. तर ऑप्शन मार्केटमध्ये जर आपल्याला ट्रेडिंग करायची असेल किंवा इन्व्हेस्टमेंट करायची असेल, जी काही ट्रेडिंग इन्व्हेस्टमेंट नाही म्हणू शकत आपण याला, जी काही आपण पोझिशन उभी करतो आहे ऑप्शन मार्केटमध्ये ती खूप सांभाळून उभी करावी लागते. जर आपल्याला ऑप्शन मार्केटचं संपूर्ण ज्ञान नाही आहे, संपूर्ण नॉलेज नाही आहे, तर ऑप्शन मार्केटमध्ये ट्रेडिंग करणं खूप चुकीचं आहे. हाय रिस्क हाय प्रॉफिट असतो इथे. पुढे आपण बघूया ऑप्शन प्रीमियम आपण बाय करू शकतो व सेल पण करू शकतो, ज्याला आपण राईट असे म्हणतो. म्हणजे जो प्रीमियम आपण ऑप्शनमध्ये देणार आहे तो बाय पण करू शकतो, सेल पण करू शकतो, त्याला आपण इथे राईट असे म्हणतो. सेल करणेच म्हणजे राईट करणे. इथं एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, बरेच जण कन्फ्यूज होतात डेली मार्केटमध्ये की ऑप्शन राईट करू का, ऑप्शन सेल करू का सर. तर तसं नसतं. ऑप्शन सेल करणं आणि राईट करणं हा एकच शब्द आहे. फ्युचर मार्केटमधील पोझिशन प्रोटेक्ट करू शकतो. त्यानंतर आपण इथे फ्युचरमध्ये जी पोझिशन घेतली आहे, सपोज आपण फ्युचर मार्केटमध्ये आपला पॉझिटिव्ह व्ह्यू आहे, तर आपण ऑप्शन मार्केटमध्ये निगेटिव्ह व्ह्यूजने सुद्धा पोझिशन बिल्ड करू शकतो. ते आपण बघूया पुढे. त्याचप्रकारे कमी रिस्क घेऊन जास्त रिटर्न प्राप्त करू शकतो अशा मार्केटमध्ये आपण ऑप्शन मार्केटमध्ये. ऑप्शन मार्केटचे दोन प्रकार असतात. ऑप्शन मार्केटबद्दल मी इथे जे आहे बेसिकच सांगणार आहे. ऑप्शनचे दोन प्रकार असतं, एक आहे कॉल आणि दुसरा आहे पुट. तर टाईप्स ऑफ ऑप्शनमध्ये कॉल म्हणजे बुलिश संकेत देत असतो. ज्यावेळेस शेअरची प्राईस वरती जात असते त्यावेळेस आपल्याला कॉल बाय करायचा असतो, आणि ज्यावेळेस शेअरची प्राईस खाली जात असते म्हणजे शेअर्स बेरिश असतो त्यावेळेस आपल्याला इथे पुट बाय करायचा असतो. पुढे आपण बघूया थोडं डिटेलमध्ये. आता एंजल ब्रोकिंगमध्ये ज्यावेळेस आपण लॉग इन करतो, सर्चमध्ये ज्यावेळेस आपण एखाद्या स्क्रिप्टचं नाव टाकतो त्यावेळेस ऑप्शनमध्ये आपल्याला ऑप्शन दिसून येतं. पुढे आपण बघू शकतो ही जी आहे ती आपल्याला इथे स्ट्राईक प्राईस दिसत असते. इथे आपल्याला दिसत असतं कॉल आहे का पुट आहे. हे कॉन्ट्रॅक्ट दिसत असतो आपल्याला, कॉन्ट्रॅक्टची एक्सपायरी जी आहे ती दिसत असते. ऑप्शन प्रीमियम जे आहे ते आपल्याला इथं दिसून येत असतो. तर प्रत्येक ऑप्शनचं असं असतं, आपल्याला प्रीमियम जो आहे तो दिसत असतो, स्ट्राईक प्राईज आपण आपल्या मर्जीनुसार आपण घेऊ शकतो. उदाहरणार्थ आपण इथे एक बघूया. जर पुट संदर्भात विचार करायचा झाला तर जर आपण एखाद्या स्टॉक संदर्भात बेरिश म्हणजेच आपला निगेटिव्ह व्ह्यू असेल एखाद्या स्टॉक संदर्भात तर आपण पुट बाय करू शकतो. त्याचप्रकारे जर आपल्याला एखाद्या स्टॉक संदर्भात बुलिश व्ह्यू असेल
तर आपण इथे पुट जो आहे तो सेल पण करू शकतो. पण इथे आपल्याला एक लक्षात ठेवायचं आहे, कॉल आणि पुट बाय करताना आपल्याला मार्जिन जी आहे ती प्रीमियम गुणिले लॉट साईज द्यावी लागते आणि सेल करताना आपल्याला फ्युचरला जितकी मार्जिन असते फ्युचर स्टॉकला ती पूर्ण आपल्याला मार्जिन द्यावी लागते. तर ही गोष्ट जी आहे ही आपण आपल्या ब्रोकरकडून पण कन्फर्म करून घेऊ शकतो. पुढे सांगायचं झालं तर कॉल, जर एखाद्या स्टॉक संदर्भात बुलिश म्हणजेच पॉझिटिव्ह व्ह्यू असेल तर आपण कॉल बाय करू शकतो. त्याच प्रकारे आपला जर एखाद्या स्टॉक संदर्भात बेरिश म्हणजेच निगेटिव्ह व्ह्यू असेल तर कॉल जो आहे हा सेल पण करू शकतो. सेल करणेच म्हणजे राईट पण करू शकतो. तर अशा प्रकारे कॉल आणि पुटमध्ये पोझिशन ज्या आहेत त्या घेतल्या जातात. कॉल आणि पुट संदर्भात आपण अजून डिटेलमध्ये मी दुसरे व्हिडिओ ज्यावेळेस बनवेल त्यावेळेस आपण डिटेल अजून जाणून घेऊया. आत्ता सध्या हा बेसिक व्हिडिओ आहे डेरिव्हेटिव्ह मार्केटबद्दल, त्यामुळे मी इथे डिटेल डिस्कशन करू शकत नाही. पुढे आपण बघूया डिफरन्स काय असतो कॅश मार्केट आणि डेरिव्हेटिव्ह मार्केटमध्ये. तर इक्विटी कॅश मार्केटबद्दल सांगायचं झालं तर शेअर्स आपण बाय पण करू शकतो, सेल पण करू शकतो. परंतु इथे आपण शेअर्स बाय करून सेल करू शकतो आणि जर आपल्याला सेल करून बाय करायचं असेल तर ही पोझिशन जी आहे उलटी पोझिशन ज्याला आपण म्हणू शकतो ही आपण फक्त इंट्राडेला घेऊ शकतो, डिलेवरीला घेऊ शकत नाही. तर बऱ्याचशा लोकांना माहीत नाही आहे की इक्विटीमध्ये आपण शॉर्ट सेलिंगची पण पोझिशन घेऊ शकतो, पण ती किती कालावधीसाठी घेतल्या जाते. तर ती शॉर्ट पोझिशन जी आहे इक्विटी मार्केटमध्ये आपण इक्विटी इंट्राडेलाच करू शकतो. ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे. म्हणून मी इथे सांगतो आपल्याला की डेरिव्हेटिव्ह मार्केटमध्ये येण्या अगोदर आपण इक्विटी मार्केटचं संपूर्ण नॉलेज, इक्विटी मार्केटमध्ये संपूर्ण सगळ्या प्रकारची ट्रेडिंग जी आहे ती आपण करून जर आपल्याला एक्सपिरियन्स असेल तरच आपण डेरिव्हेटिव्ह मार्केटमध्ये ट्रेडिंग करायची आहे. पुढे आपण बघूया ओनरशिप. तर इक्विटी मार्केटमध्ये जे शेअर्स आपण बाय करतो त्याची आपल्याला ओनरशिप मिळते, म्हणजेच आपण त्या कंपनीचा मालक असतो, ज्यालाच आपण भागधारक असेही म्हणतो. आपण पहिल्या व्हिडिओमध्ये बघितलं आहे बेसिकच्या. अनलिमिटेड होल्डिंग टाईम, तर इथे आपल्याला बंधन नसतं. आपण आपल्याकडे असलेले जे शेअर्स आहेत ते कधी पण विकू शकतो. टाईमाचं काही बंधन नसतं, लिमिटेड काही टाईम नसतो, अनलिमिटेड टाईम असतो. किती पण दिवस होल्डिंग जी आहे ती ठेवू शकतो. पे फुल मार्जिन, बरोबर जसं आपण बघितलं मागील स्लाईडमध्ये 170 गुणिले 3000 आपण क्वांटिटी घेतलेली, 5,10,000चा माल आपण घेतलेला होता. तर आपल्याला तोच माल जर म्हणजे 30,000 शेअर्सची क्वांटिटी जर कॅश मार्केटमध्ये घ्यायची असेल तर आपल्याला 5,10,000 रुपये पैसे जे आहे ते द्यावे लागले असते. डायरेक्शन इथे वन साईडच असतं, बाय करूनच तुम्हाला थांबावं लागतं बरेच दिवस. तर इथे एक ॲडव्हान्टेज असा आहे की आपल्याला डिव्हिडंड मिळत असतो इयरली किंवा क्वार्टरली पण आपण म्हणू शकतो. बोनस पण आपल्याला इथे मिळतो. स्टॉक स्प्लिट होण्याचे पण बेनिफिट्स आपल्याला इथे मिळतात. कॅन बी यूज ॲज अ कोलेट्रॉल, म्हणजेच शेअर्स आपण हे करू शकतो. इथे सांगायचं झालं तर शेअर्सच्या अगेन्स्ट आपण इथे लोन पण प्राप्त करू शकतो आणि याची जी सेटलमेंट असते ती T+2 डेजची असते. पुढे डेरिव्हेटिव्ह ऑप्शनमध्ये बघू आपण. फ्युचर ऑप्शनमध्ये, फ्युचरमध्ये सांगायचं झालं तर जसं आपण फ्युचरमध्ये बघितलं कॉन्ट्रॅक्ट जे आहे हे एक्सचेंजवरती होत असतात आणि स्क्रिप्ट जे आहे म्हणजेच कंपनी जी आहे ही कोणती कंपनी फ्युचरमध्ये ट्रेड करण्यासाठी इंटर करणार आहे त्याची एक वेगळी लिस्ट असते. लिमिटेड कॉन्ट्रॅक्ट अवेलेबल असतात. सांगायचं झालं तर NSE एक्सचेंजवरती, नॅशनल स्टॉक एक्सचेंजवरती जवळजवळ 1600 कंपन्या लिस्टेड आहेत. तर टोटल 1600 कॉन्ट्रॅक्टमध्ये फ्युचर ऑप्शनमध्ये ट्रेडिंग होत नाही. किंवा BSEमध्ये जर 5,000 शेअर्स असतील, कंपन्या लिस्टेड असतील तर त्या सगळ्या कंपन्यांमध्ये ट्रेडिंग होणार नाही. तर लिमिटेड कॉन्ट्रॅक्ट इथे अवेलेबल असतात. 150 ते 200 कॉन्ट्रॅक्ट स्क्रिप्ट जी आहे ती अवेलेबल असते. हे जे कॉन्ट्रॅक्ट आहे ही जी लिस्ट आहे ही चेंज पण होत असते. नवीन स्टॉक याच्यात ॲड होत असतात आणि जे जुने स्टॉक आहे हे काही कारणास्तव
बाहेर पण जात असतात. तर ह्याचं जे कारण आहे ते आपण पुढे बघू. त्यानंतर ॲडव्हान्स मार्जिन रिक्वायरमेंट असते. मार्जिन दिल्याशिवाय आपण पोझिशन जी आहे ती उभी करू शकत नाही इथे. जसं आपण कॅश मार्केटमध्ये 20,000चे शेअर्स म्हणजे 20,000 रुपये आपल्याकडे असेल आणि आपण 30,000चे शेअर्स मार्जिनमध्ये उभे करतो, तसा प्रकार इथे होत नाही. इथे जी मार्जिन रिक्वायरमेंट असते ती आपल्याला मार्जिन पहिले द्यावी लागते, मगच आपण पोझिशन जी आहे ती क्रिएट करू शकतो. टायमाचं बंधन असतं. जी एक्सपायरी आहे त्या एक्सपायरीला आपला जो कॉन्ट्रॅक्ट आहे तो रद्द होत असतो. पुढे आपण दुसरा कॉन्ट्रॅक्ट जो आहे तो रोल ओव्हर करू शकतो. लॉट साईज फिक्स असते. एक्सचेंज डिसाईड करतं की तुम्हाला त्या लॉटमध्ये किती शेअर्स म्हणजे असणार आहे. 3,000 असू शकता, 5,000 असू शकता. शेअर्सच्या प्राईजनुसार ते ठरवले जातात. STBT आणि BTST पण आपण इथे करू शकतो. म्हणजेच सेल टुडे बाय टुमारो, बाय टुडे सेल टुमारो अशा पोझिशन जे आहे ते आपण इथे क्रिएट करू शकतो. कॅन बी ट्रेड इन बोथ साईड, बोथ डायरेक्शन. म्हणजेच आपण इथे बाय करून सेल पण करू शकतो आणि सेल करून बाय पण करू शकतो. म्हणजेच सेल जर आपण केली आहे तर 10 दिवसांनी पोझिशन बाय पण करू शकतो. तर सेलिंग पोझिशन अलाउड असते डेरिव्हेटिव्ह मार्केटमध्ये आणि ऑप्शन मार्केटमध्ये. आणि ग्लोबली कॉन्ट्रॅक्टमध्ये पण ट्रेड होत असतात. ग्लोबली पण डेरिव्हेटिव्ह मार्केट जे आहे हे ट्रेड होत असतं. पुढे ऑप्शनमध्ये सांगायचं झालं तर प्रीमियम जो आहे तो आपल्याला पे करायचा असतो किंवा आपण प्रीमियम रिसीव पण करू शकतो आणि प्रीमियम सेल पण करू शकतो आपण. तर दोन्ही गोष्टी आपण ऑप्शन मार्केटमध्ये करू शकतो. टाईम लिमिट असते. सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं झालं तर ऑप्शन मार्केटमध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे टाईम. जसं जसं टाईम कमी कमी होत जातं तसं तसे प्रीमियम जे आहेत हे कमी कमी होत जातात. त्याबद्दल आपण पुढे डिटेलमध्ये डिस्कस करूया ऑप्शन व्हिडिओमध्ये, ऑप्शनच्या टॉपिकमध्ये. ऑप्शन पण बोथ साईडला ट्रेड होत असतात. इफ मार्केट गोज अगेन्स्ट युअर व्ह्यू, जर तुमच्या अगेन्स्ट म्हणजे व्ह्यूच्या अगेन्स्ट मार्केट जात असेल, सपोज तुम्ही बाय पोझिशन घेतलेली आहे आणि मार्केट खाली येत असेल तर तुमची जी रिस्क आहे ती तुम्ही मॅनेज पण करू शकता ऑप्शन प्रीमियम देऊन. रिअल वर्ल्ड ऑफ ट्रेडिंग बरोबर आहे. कारण का मला असं वाटतं की ऑप्शन मार्केटमध्ये ट्रेडिंग करणं हे ट्रेडरसाठी खूप सोयीस्कर आहे, पण त्यासाठी सगळ्यात अगोदर म्हणजे ऑप्शन मार्केटचं जे नॉलेज आहे ते आपल्याला इथे घेणं आवश्यक आहे. विदाऊट नॉलेज ऑप्शनमध्ये ट्रेड करणं खूप रिस्की असतं. सिस्टमॅटिक प्रीडिफाईन्ड स्ट्रॅटेजी आपण इथे बनवू शकतो. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण आज इथे बघितल्या. पुढे आपण बघूया स्वॅप. आता स्वॅप्स जे आहेत त्याबद्दल आपण बघूया. स्वॅप कॉन्ट्रॅक्ट जे असतात यात ज्या कंपनीने लोन घेतले आहे अशा कंपन्या भाग घेत असतात कॉन्ट्रॅक्टमध्ये व इंटरेस्ट रेट कमी करत असतात व त्याचबरोबर रिस्क कमी करत असतात, ज्याला आपण हेजिंग असेही म्हणतो. जर एखाद्या कंपनीला फ्लोटिंग इंटरेस्ट रेटमधून फिक्स इंटरेस्ट रेटमध्ये यायचे असेल तर अशा कंपनीसोबत कॉन्ट्रॅक्ट केला जातो. ज्या कंपनीला फ्लोटिंग इंटरेस्ट रेटमधून फिक्स इंटरेस्ट रेटमध्ये यायचे आहे याला इंटरेस्ट रेट स्वॅप असे म्हणतात. तर यामध्ये रिटेल ट्रेडर जो आहे हा ट्रेड करू शकत नाही. इथे ट्रेड करण्यासाठी मोठमोठ्या कंपन्या ज्या आहेत त्याच ट्रेड करतात अशा मार्केटमध्ये. तर रिटेल इन्व्हेस्टरसाठी हे कॉन्ट्रॅक्ट अवेलेबल नसतात. ही गोष्ट आपल्याला इथे लक्षात ठेवायची आहे. तर आपण जे बघितलं फ्युचर आणि ऑप्शन मार्केट, ज्यामध्ये 4 प्रकारचे वेगवेगळे कॉन्ट्रॅक्ट असतात, ज्यामध्ये आज आपण इथे बेसिक गोष्टी जाणून घेतल्या. मी इथे आपल्याला परत एक विनंती करतो आहे की जर आपल्याला डेरिव्हेटिव्ह मार्केटचं नॉलेज नसेल तर सगळ्यात पहिले डेरिव्हेटिव्ह मार्केटचं नॉलेज घेतल्याशिवाय डेरिव्हेटिव्ह मार्केटमध्ये ट्रेडिंग करणं खूप रिस्की असतं. त्याचबरोबर अधिक माहितीसाठी आपण आम्हाला ह्या नंबरवरती 9372292225 या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता. तर आजच्या टॉपिकमध्ये मी इथेच थांबतो आहे. जर आपण आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनवरती क्लिक करा, जेणेकरून आमचे जे नवीन व्हिडिओ जे आहेत ते आपल्यापर्यंत पोहोचत जातील. धन्यवाद.